बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापुरातील स्मशानभूमीमध्ये भानामतीचा प्रकार घडलेला आहे। कोल्हापूरच्या वडगावमधील हा धक्कादायक प्रकार। भानामती करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलेला आहे। आरोपींमध्ये एका तृतीयपंथीयाचाही देखील समावेश। आरोपींचे अन्य 3 साथीदार पसार झालेत। स्मशानभूमीत गुलाल, टाचणी, टोचलेले लिंबू तसेच काही फोटो आणि अन्य साहित्य ठेवून ही पूजा सुरू होती। गावातील पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच या प्रकारामुळे आता खळबळ उडाली आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। सतेज, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या दाऱ्याचं वडगाव हे गाव आहे। साधारणतः कोल्हापूर शहरापासून एक 6 ते 7 किलोमीटर हे गाव लांब आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या पाणी पुरवठा संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा सगळा प्रकार झाल्याचं समोर येते। खरं तर ही निवडणूक प्रक्रिया आज पार पडणार आहे आणि काल रात्री हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर त्या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये भानामती करण्याचा जो प्रकार आहे तो घडलेला आहे। त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी 2 जणांना रंग्यात पकडलेला आहे। त्याच्यामध्ये एका तृतीय पंथाचा समावेश देखील असल्याचं समोर आलेलं आहे। स्मशानभूमीत गुलाल, टाचणी आणि टोचलेले लिंबू आणि तसेच काही फोटो आणि अन्य साहित्य ठेवून त्या ठिकाणी पूजा सुरू होती आणि याची माहिती जी आहे ती ग्रामस्थांना कळाली आणि ग्रामस्थांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव जी आहे ती घेतलेली आहे। तर गावातील विठ्ठल सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर ही भानामती केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे आणि या सगळ्यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात आहे तो पुढील कारवाईसाठी दिलेला आहे। धन्यवाद सतेज, आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।